सांगली जिल्हा कारागृहात गांजा ओढणाऱ्या तिघा कैद्यांवर गुन्हा दाखल। सांगली शहरातील राजवाडा परिसरातील जिल्हा कारागृहातील बाथरूममध्ये गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण वय वर्ष 33 राहणार कवटे पिराण, किरण लखन रणदिवे वय वर्ष 27 राहणार कारंदवाडी, समीत संजय सावळवाडे वय वर्ष 24 राहणार आष्टा या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, समीत सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। सध्या ते न्यायालयीन बंदी आहेत। कारागृहात तिघांची ओळख झाली आहे। सकाळी 10:15च्या सुमारास बॅरेक क्रमांक 3च्या बाथरूममध्ये तिघेजण औषध गोळ्यांची रिकामे पॅकेट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलीमसारखे तयार करून गांजा ओढत होते। सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हनुमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक 3 मध्ये राऊंड घेत फिरत होते। तेव्हा बाथरूममध्ये सचिन, किरण, समीत हे तिघेजण गांजा ओढताना दिसून आले। त्यामुळे तिघांना ताब्यात घेतलं। तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलीम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले। अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला। तात्काळ हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार तिघांवर NDPS ॲक्ट कलम 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान जिल्हा कारागृहात बाहेरून गांजा पुरवण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे। रबरी चेंडू, रिकाम्या बाटलीतून गांजा फेकण्याचे प्रकार अधूनमधून घडतात। आता थेट कैद्यांच्या हातात गांजा मिळाल्यानंतर ते गांजा ओढताना आढळल्यामुळे कारागृहाची सुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।